आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेणार आहोत म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा. गीत क्रमांक 130 देवाचा महिमा वर्णावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम बागर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम बागर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 113 यीशु तू अच्छा है. गीत क्रमांक 113 यीशु तू अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू
तूने क्षमा किया तू बहुत अच्छा है। मेरे लोगों को तूने चंगा किया तू बहुत अच्छा है। मेरे बाबू को तूने क्षमा किया तू बहुत अच्छा है। मेरे लोगों को तूने चंगा किया तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया, हालेलुया हालेलुया. हालेलुया गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे. गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला. माझ्यासाठी कामी गेला, किती त्याग त्याने केला. त्याने सोसले मरण, मला दिलंय जीवन. त्याने सोसले मरण, मला दिलंय जीवन. जीवनाचा दाता रे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. मरणातून जिवंत झाला, स्वर्गात घेतला गेला. तेथे विनावी देवाला स्वर्ग द्यावयामा, तेथे विनावी देवाला स्वर्ग द्यावयामा. उद्धारक मुजारे, येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग इथे येईल रे. हालेलुया, 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 हालेलुया. येईल
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला गीत क्रमांक 40 धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला महिमा गाद्याला महिमा गाद्याला महिमा गाद्याला महिमा गाद्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गाद्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा गाद्याला गौरव दाद्याला गौरव दाद्याला गौरव दाद्याला गौरव दाद्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव दाद्याला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव दाद्याला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 66 मी कुठे ही कसाही असो गीत क्रमांक 66 मी कुठे ही कसाही असो मी कुठे ही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मृत्यूच्या येतूने चालता मी असावे स्मरुनी तुला मृत्यूच्या येतूने चालता मी असावे स्मरुनी तुला जिंकुनी मृत्यूला जोडे जिंकुनी मृत्यूला जोडे तो प्रभू नेत्री माझ्या दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो पाप अंधार हा दाटता मी दिवाचे तवावा मने पाप अंधार हा दाटता मी दिवाचे तवावा मने वचन तेजामध्ये उजळता वचन तेजामध्ये उजळता
असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो हर्ष वर्षावो जीवनी मानुनी या तुझी ती कृपा हर्ष वर्षावो जीवनी मानुनी या तुझी ती कृपा गौरविता तुला सर्वदा गौरविता तुला सर्वदा ओठ माझे जगाला दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो बंधने या जगाची किती मुक्तिदाता परी येशू तो बंधने या जगाची किती मुक्तिदाता परी येशू तो आतया दुर्बलाचे प्रभू आतया दुर्बलाचे प्रभू जोडलेले तुझ्या पदी दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो हालेलुया 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 धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रभु हालेलुया 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 गीत क्रमांक 20 हमें प्रभु ने प्रेम दिया गीत क्रमांक 20 हमें प्रभु ने प्रेम दिया हमें प्रभु ने प्रेम दिया हमें बचा लिया चलो सभी से गाएंगे सहारा दिया हमें प्रभु ने प्रेम दिया हमें बचा लिया चलो सभी से गाएंगे सहारा दिया
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 आता आपण नाचून गाऊन प्रभूची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचं आहे. हालेलुया 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 ला 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 किती आनंद हा किती आनंद प्रभु येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मध्ये धन करी तो वरण करण्याना पुरे जीवा किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभु येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मध्ये धन करी तो वरण करण्याना पुरे जीवा किती आनंद
अति भरपूर तो मते धन्य करीतो भरण करण्याला पुरे जीवा किती आनंद तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का हृदय टेकावया जीव अधीर झाला हो किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धन्य करीतो भरण करण्याला पुरे जीवा किती आनंद प्रभू येशूने दिला मा अति भरपूर तो मती धन्य करीतो भरण करण्याला पुरे जीवा किती आनंद हालेलुया 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 पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझ्या स्वर्गी पुत्र माझ्या साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझ्या स्वर्गी पुत्र माझ्या साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासून आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार माझं मनापासून तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासून तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासून तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासून तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासून आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासून आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार माझं मनापासून आभार माझं मनापासून आभार माझं मनापासून हालेलुया 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 धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश हालेलुया 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 माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आता आपण त्या जिवंत आणि महान परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत. म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आपलं पूर्ण अंतःकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. आपलं हृदय त्या परमेश्वराकडे लावा आणि अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा, त्याने आपल्यावर आज पुन्हा एकदा दया केली, त्याने आपल्यावर पुन्हा एकदा कृपा केली आणि आपल्या सर्वांना त्याच्या चरणाजवळ प्रार्थनेसाठी एकत्रित केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, स्तुती करतो, त्याचा गौरव करा, त्याच्या पवित्र नावाचा जय जयकार करा. पहा, त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याने आपल्याला पुन्हा एकदा उभं केलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण बायबल म्हणतं, जिथे दोघे तिघे त्याच्या नावाने जमले असतील तिथे त्यांच्यामध्ये तो स्वतः उपस्थित असतो. धन्यवाद. म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 प्रभू. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा, येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार, येशू नामाचा जय जयकार. होय पहा, तो सामर्थ्यशाली परमेश्वर आपल्या प्रत्येकावर अमर्याद असं प्रेम करत आहे. धन्यवाद प्रभू. त्याने त्याच्या सामर्थ्याने या सृष्टीची निर्मिती केली.
त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. तो केवळ बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. स्तुती पहा, त्याने आपल्यासाठी हे आकाश निर्माण केलं. आकाशामध्ये सूर्य, चंद्र, ताऱ्यांची निर्मिती केली. होय. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. स्तुती त्याने आपल्यासाठी शुद्ध हवा निर्माण केली. हां. विशाल समुद्र निर्माण केला. या जमिनीतून तो आपल्याला अन्नधान्य देतो. हां प्रभू. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची फळे निर्माण केली आहेत. होय प्रभू. इतक्या प्रकारची फळे त्यांनी निर्माण केली की आपण कल्पना देखील करू शकत नाही. त्याच्या या निर्मितीसाठी त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. स्तुती त्याने करतो. धरती त्याच्या विविधतेने भरली आहे. हां, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद या देतो. सृष्टीद्वारे तो आपली प्रत्येक गरज पूर्ण करत आहे. हां. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करतो. अंतःकरणातून त्याचा जय जयकार जय करा. जयकार करतो प्रभू. त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद देतो. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, या सृष्टीची निर्मिती त्याने केवळ शब्दाद्वारे केली, हां, परंतु आपल्याला त्याने स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं. हां प्रभू. जसा तो आहे तशा रूपामध्ये त्याने आपल्याला घडवलं. हां प्रभू. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. स्तुती करतो. त्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलं. आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं. हां प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. स्तुती त्याच्या या करतो. महान प्रेमाबद्दल अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद देतो कुणी प्रभू. गप्प राहू नका, तर आपलं मुख उघडा आणि त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा. स्तुती करतो प्रभू. होय प्रभू परमेश्वरा, मी अंतःकरणातून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद आम्ही तुझी स्तुती करीतो की या सृष्टीद्वारे तू आम्हाला सर्व काही विपुलपणे देत आहेस. हां प्रभू. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद आभार देतो. मानतो. प्रभू, आमच्या या शरीरासाठी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. आजच्या या क्षणापर्यंत तू आम्हाला जिवंत ठेवलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. तुझी स्तुती करीतो, स्तुती तुझा गौरव करीतो. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, चलते चलते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, ताली बजाते प्रभु की स्तुति गाए, हालेलुया 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 प्रभु की स्तुति गाए. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आता आठवण करा त्याने तुमच्या जीवनावर जे उपकार केलेले आहेत, त्या प्रत्येक उपकाराची आठवण करा आणि अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपल्या प्रत्येकावर त्याने अनेक असे उपकार केलेले आहेत, तर त्या प्रत्येक उपकारांची आठवण करा. कुणीही गप्प राहू नका, तर आपलं मुख उघडा आणि त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, पहा, त्या परमेश्वराने आपल्याला स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याने आपल्याला जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. प्रभू येशूची स्तुती करा. स्तुती त्याचा गौरव करा.
पहा त्याने आपल्याला या अंधाऱ्या जगातून शोधून काढलं आणि त्याने त्याच्या पवित्र राज्यात आपल्याला आणलं. हा प्रभू. त्याने त्याच्या दिव्य ज्योतीमध्ये आपल्याला आणलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याची स्तुती करा, स्तुती त्याचा गौरव करा. पहा तो प्रभू येशू आपल्या जीवनात आला आणि त्याने आपलं जीवन बदलून टाकलं. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद देतो. पहा त्याने आपले आजार काढून टाकले, त्याने आपले दुःख काढून टाकले, त्याने आपलं जीवन आनंदाने भरून काढलं, त्याने आपलं हृदय त्याच्या शांतीने भरून काढलं. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. प्रभू येशूची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा तोच केवळ एकमेव आपली आशा आहे. तो आपला सांभाळ करतो. हा प्रभू. त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. प्रभू येशूची स्तुती करा. स्तुती करतो. कुणी गप्प राहू नका, तर आपल्या अंतकरणातून बोला, होय प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद. आम्ही तुझी स्तुती करीतो, स्तुती करतो. आम्ही तुझा गौरव करीतो. गौरव करतो. प्रभू तू आम्हाला आजारातून बरं केलं, केलंस. तू आमचे अश्रू पुसून अश्रू टाकलेस. पुसून प्रभू तू टाकलेस. आम्हाला दुःखातून संकटातून बाहेर काढलंस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद तुला देतो. धन्यवाद देतो, आम्ही तुझी प्रभू. स्तुती करीतो. स्तुती करतो, प्रभू तू प्रभू. आमचं रक्षण करतोस, प्रभू. तू आमचा सांभाळ करतोस. सांभाळतोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद देतो. देतो, तुझी प्रभू. स्तुती करीतो. करतो, तू आमच्यावर अमर्याद असं प्रेम करत आहेस. करत आहेस. तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता या त्या प्रभू येशूच्या क्रुसाजवळ
आत्म्याने त्याच्या क्रूसासमोर उभे राहा आणि आठवण करा त्याने आपल्यासाठी केवढी दुःख, केवढ्या वेदना सहन केल्या. होय प्रभू. पाहतो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून त्याने आपल्यासाठी मानवाचं रूप धारण केलं. तो आपल्यासाठी नम्र आणि लीन झाला. आपण पाप केली, परंतु आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली. हां प्रभू. ज्या शिक्षेसाठी आपण पात्र होतो ती सर्व शिक्षा त्याने वाहिली. धन्यवाद. आठवण करा त्याचं ते दुःख सहन. आपल्यासाठी त्याने चाबकाचा भयानक मार सहन केला. होय प्रभू. जेव्हा ते चाबकाचे फडके त्याच्या शरीरावर बसत होते तेव्हा त्याच्या शरीरातून रक्त आणि मांस बाहेर निघत होतं. आपल्यासाठी त्याने मुखावर थुंकी झेलली. हां प्रभू. त्याच्या मस्तकावर काटेरी मुकुट रोवण्यात आला. पाहतो प्रभू येशू आपल्यासाठी त्याने क्रूसाचा अवजड भार वाहिला. हां प्रभू. तो क्रूसाचा भार नव्हता तर ते आपल्या पापांचं ओझं होतं. काल्वरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खेळण्यात आलं. केवळ आपल्यासाठी त्याला अपराधी म्हणून गणण्यात आलं. पाहतो प्रभू येशू वेदनेने विवळत होता. तहानेने तो कासावीस झाला होता. हां प्रभू. पाहतो प्रभू येशू आठवण करा त्याचं ते दुःख, त्याच्या त्या वेदना. केवळ आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याने सर्व काही सहन केलं. धन्यवाद प्रभू. आपल्यासाठी तो रक्तबंबाळ झाला. पहा त्याने आपल्यासाठी केवढी मोठी शिक्षा सहन केली. धन्यवाद. आपल्यासाठी त्याने केवढी मोठी किंमत मोजली. होय प्रभू. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, आठवण करा त्याचं ते दुःख सहन. त्याने आपले आजार वाहिले, त्याने आपले क्लेश वाहिले. होय पहा त्याने स्वतःचं निष्कलंक आणि पवित्र रक्त केवळ आपल्यासाठी वाहिलं. त्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली आणि आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. धन्यवाद प्रभू. त्याने आपल्याला वाचवलं. हां प्रभू. त्याने आपल्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं. म्हणून अंतकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद. होय प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद. तुझी स्तुती करीतो. तुझ्या या महान प्रेमासाठी आम्ही अंतकरणातून तुला धन्यवाद देतो. प्रभू तू आम्हाला वाचवलंस, तू आम्हाला वाचवलंस, वाचवलंस. तू आम्हाला वाचवलंस. प्रभू वाचवलंस. तू आमचा खरा मुक्तिदाता खरा आहेस. मुक्तिदाता. तू आमचा उद्धार करता परमेश्वर आहेस. परमेश्वर आम्ही तुला आहेस. धन्यवाद तुला देतो. धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. तुझी स्तुती आम्ही तुझा गौरव करीतो. गौरव करतो. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. येशू 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 मेरा जीवन जीवन मेरा येशू येशू मेरा जीवन येशू मेरा जीवन जीवन मेरा येशू येशू मेरा जीवन
माझ्या प्रिय भाई बहिणींनो, आता आपण त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर गुडघ्यांवर या आणि आत्म्याने त्याची आराधना करा, त्याची उपासना करा. कारण त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. म्हणून आत्म्याने त्याची आराधना करा. पहा, जो स्वर्गात सिंहासनावर विराजमान आहे होय प्रभू. त्या पवित्र परमेश्वराची आराधना करा, आराधना करतो. ज्याने आपल्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला हां प्रभू. आणि जो या क्षणाला आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे, त्या प्रभू येशूची उपासना करा. उपासना करतो. आणि जो आपला खरा सहाय्यक आपल्या अंतकरणात वस्ती करतो, त्या पवित्र आत्म्याची आराधना करा, त्याचीच उपासना करा. आराधना 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 आराधना. राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. राजासनावर बसलेल्या देवादिदेवाची आराधना. आराधना 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 आराधना. पापांसाठी बदलेल्या कोकराची आराधना. पापांसाठी बदलेल्या कोकराची आराधना. आराधना 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 आराधना. हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. हृदयामध्ये बसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. आराधना 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 आराधना. उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला पाहूया. उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला पाहूया. आराधना 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 आराधना. होय, पहा, तर प्रभू येशूने आपल्यासाठी स्वतःचं निष्कलंक आणि मौल्यवान रक्त दिलं. त्याने आपल्यासाठी स्वदेहाचं बलिदान केलं. होय प्रभू.
परंतु मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा जिवंत उठला धन्यवाद. आणि आज देखील तो जिवंत आहे. धन्यवाद प्रभू. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं. तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतःकरणं आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतःकरणात. कारण बायबल म्हणतं, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर आत्म्यानेच कार्यसिद्धी होते. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. आपली हृदय उघडा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये. तुझ्या प्रेमाने आम्हा प्रत्येकाला भरून काढ. ये पवित्र आत्म्या ये, तुझी उपस्थिती घेऊन ये, तुझा पवित्र अग्नी घेऊन ये. ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये. आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये. ये प्रभू. पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में ये पवित्र आत्म्या तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने ये. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. स्तुती आराधना संपली आहे. बसून घ्या.
हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्यांनी पाहायचं आहे प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 वचन 29 पासून 31 पर्यंत. प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 वचन 29 पासून 31 पर्यंत. मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्यांकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर पेंटेकॉसचा दिवस जेव्हा आला, म्हणजे 50वा दिवस, त्या दिवशी शिष्य एका घरात असताना आणि एकत्रितपणे एक दिलाने एक मनाने प्रार्थना करत असताना एक मोठं अद्भुत देवाने त्यांच्यासाठी घडवलं की त्या दिवशी देवाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पवित्र आत्म्याचा वर्षाव केला आणि सगळे शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. या घडीपर्यंत म्हणजे पेंटेकॉसच्या दिवशी पवित्र आत्म्याचा वर्षाव होईपर्यंत शिष्यांची अवस्था अशी होती की ते अतिशय घाबरलेले होते, भयभीत होते. त्यांना लोकांची एवढी भीती वाटायची की त्यांना उघडपणे बाहेर फिरायला सुद्धा वाटत नव्हतं. प्रभू येशूला यहुदी लोकांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी धरून क्रुसावर मारलं होतं आणि ही भीती शिष्यांच्या मनात अजूनही राहिली होती. येशू क्रुसावर मरण पावला, 3ऱ्या दिवशी उठला, 40 दिवस त्यांना दर्शनं दिली, त्यांच्याशी बोलला, त्यांच्याशी जेवला आणि 40व्या दिवशी त्यांच्या डोळ्या देखत वर स्वर्गात चढून गेला. आणि तोपर्यंत या शिष्यांच्या मनातली भीती संपूर्णपणे काही गेलेली नव्हती. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभूनेच त्यांना अशी आज्ञा देऊन ठेवली होती की जोपर्यंत स्वर्गातून तुम्हाला जी एक भेट दिली जाणार आहे ती तुम्हाला लाभत नाही आहे तोपर्यंत यरुशलेम शहरातून बाहेर जाऊ नका. आणि म्हणून ते यरुशलेम शहरातच घरामध्ये जमून प्रार्थना करत राहिले. प्रभूने दिलेलं वचन पूर्ण होण्याची वाट बघत होते आणि ते वचन पेंटेकॉसच्या दिवशी पूर्ण झालं. वारा सुटला, ज्या घरात ते बसले होते ते घर भरून गेलं आणि प्रत्येकावर अग्नीच्या जिभा उतरल्या. ते पवित्र आत्म्याने भरले आणि बायबल म्हणतं तेव्हापासून त्यांना मोठं धैर्य प्राप्त झालं, हिम्मत आली, सगळी भीती निघून गेली, मनातली भीती नाहीशी झाली आणि ते धैर्याने हिमतीने बाहेर येऊन जगाला येशूची सुवार्ता सांगायला लागले. हालेलुया, हालेलुया. आणि त्यानंतर लगेच एक प्रसिद्ध चमत्कार घडला की येशूचे 2 शिष्य पेत्र आणि योहान मंदिरात जाताना मंदिराच्या दरवाजाजवळ जन्मापासून लंगडा असलेला जो भिकारी बसला होता त्याला पेत्राने येशूच्या नावाने बरं केलं. हा लंगडा भिकारी उठून चालायला लागला, उड्या मारायला लागला आणि हा चमत्कार एवढा प्रसिद्ध होता कारण या माणसाला सगळे ओळखायचे. हा जन्मतः लंगडा होता आणि रोज त्याला मंदिराच्या दरवाजाजवळ आणून बसवलं जायचं. म्हणून जेव्हा तो चालायला लागला आणि उड्या मारायला लागला तेव्हा लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी चौकशी केली आणि चौकशी अंती समजलं की हा येशू ख्रिस्ताच्या नावाने बरा झालेला आहे आणि चालायला लागलेला आहे.
हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावाने खरं तर त्यावेळेला यहुदी लोक आणि संपूर्ण इस्रायलचा समाज येशूच्या नावाचा धिक्कार करत होता, कारण त्यांनीच येशूला क्रूसावर मारलं होतं. पण जेव्हा प्रसिद्ध चमत्कार झाला तेव्हा अनेकांचे डोळे उघडले आणि अनेक यहुदी लोक येशूवर विश्वास ठेवायला लागले. जेव्हा अधिकाऱ्यांनी हे बघितलं की हे काय झालं, आम्ही ज्याला क्रूसावर खिळून मारलं त्याच्याच नावावर आता आमचे लोक विश्वास ठेवायला लागले. जो मेला, नष्ट झाला आणि संपलं असं आम्हाला वाटलं, त्याच्या नावावर हे लोक विश्वास ठेवायला लागले, कारण प्रसिद्ध चमत्कार घडला जो कुणालाही नाकारता येत नव्हता. हालेलुया, हालेलुया. आणि मग सैतानाची तीच जुनी पद्धत, सत्य दाबण्यासाठी दमदाटी करणं, धमकावणं, ही सैतानाची जुनी पद्धत आहे. अधिकाऱ्यांनी या दोघा शिष्यांना पकडलं, पेत्राला आणि योहानाला. त्यांना धमकावलं, दमदाटी केली. खरं तर तिकडे ते घाबरलेच नाहीत, कारण त्यांच्यामध्ये पुरेपूर पवित्र आत्मा भरलेला होता, म्हणून मोठी हिंमत त्यांच्यामध्ये होती. पण ह्यांनी मात्र त्यांना खूप दमदाटी केली, धमकावलं आणि त्यांना ताकीद देऊन पाठवलं की यापुढे येशूच्या नावाने बोलायचं नाही आणि शिकवायचं नाही. हालेलुया, हालेलुया. तेव्हा पेत्राने उत्तर दिलं होतं की देवाच्या ऐवजी तुमचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. येशूच्या नावाने आम्ही बोलावं ही आज्ञा मला स्वर्गातून झालेली आहे, आणि तुम्ही म्हणताय की येशूच्या नावाने अजिबात बोलू नका, कुणाला शिकवू नका. मग देवाच्या ऐवजी आम्ही तुमचं ऐकायचं, हे देवाच्या नजरेला बरोबर आहे की चुकीचं आहे हे तुम्हीच ठरवा. आणि नंतर हे दोघं मंडळीकडे, म्हणजे इतर शिष्यांकडे आणि विश्वासणाऱ्यांकडे परत आले आणि त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. जेव्हा त्यांनी ऐकलं की आमच्या अधिकाऱ्यांनीच आमच्यावर बंधनं घातलेली आहेत की येशूच्या नावाने बोलायचं नाही, शिकवायचं नाही आणि आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत, तेव्हा बायबल म्हणतं की ते सगळे एकत्र झाले आणि त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि त्या प्रार्थनेमधली काही वाक्य आता आपण वाचली. त्यांनी अशी प्रार्थना केली, हे प्रभो, तू त्यांच्या धमकावण्यांकडे बघ. आम्ही साधी माणसं आहोत, ते अधिकारी लोक आहेत आणि त्यांनी आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत. तू त्यांच्या धमकावण्याकडे बघ आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब केला असता लोक बरे होतात. लंगडा बरा झाला, पण कसा बरा झाला? पेत्राने बरा केला नाही, योहानाने बरा केला नाही, देवाने बरा केला. देवाच्या सामर्थ्याने तो बरा झाला. आणि म्हणून ते म्हणतात की बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने वचन सांगावं असं कर. शिष्यांचं काम काय आहे? फक्त वचन सांगणं, पण त्या वचनाचं समर्थन करण्यासाठी अद्भुत कामं करणं, लोकांना बरं करणं, आश्चर्यकृत्य करणं हे शिष्यांचं काम नाही आहे आणि शिष्य करूच शकत नाही आहे. हे सगळं करणारा देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बरे करण्याकरिता तू आपला हात लांब केला असता, म्हणजे स्वर्गातून तू हात पुढे केला आहेस लोकांना बरं करण्यासाठी. आम्ही बरं करत नाही, आम्ही दुबळी माणसं आहोत, आम्ही कसं काय कोणाला बरं करणार? पण बरं करण्यासाठी तूच हात लांब केलेला आहे. आणि हा तुझा हात पुढे असताना आम्ही तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने, म्हणजे न घाबरता हिमतीने वचन सांगावं असं तू कर. आणि तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्ह आणि अद्भुत घडावी असंही कर. जेव्हा त्याने अशी प्रार्थना केली, बायबल म्हणतं ही त्यांची प्रार्थना झाल्यावर ते ज्या जागेमध्ये बसले होते ती हादरली आणि परत एकदा ते सगळेजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि पूर्ण धैर्याने वचन बोलू लागले. हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जिकडे जिकडे येशूच्या नावाचा प्रचार होतो आणि जिकडे जिकडे वचनांचा प्रचार होतो, सुवार्ता सांगितली जाते, तिकडे तिकडे लोक बरे होतात, लोकांचे प्रश्न सुटतात, अश्रू पुसले जातात. सुवार्ता सांगितली जाते, वचनं सांगितली जातात आणि जेव्हा लोक वचनं ऐकतात, सुवार्ता ऐकतात, तेव्हा त्यांच्या बाबतीत अद्भुत घडतात, चमत्कार घडतात. पण हे सगळं कसं घडतं? जेव्हा येशूचा शिष्य बोलतो तेव्हा देव स्वर्गातून हात लांब करतो आणि ऐकणाऱ्या लोकांना स्पर्श करतो. देव स्वर्गातून हात लांब करतो आणि ऐकणाऱ्या लोकांवर दया करतो. आणि ही सगळी अद्भुतं, मग रोगमुक्ती असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचं अद्भुत असो, करणारा येशूचा शिष्य नाही आहे, देव स्वतः आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ते म्हणतात की बरे करण्याकरिता तू आपला हात लांब केला असता तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने वचन सांगावे, असं कर. बायबल म्हणतं की घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे देव वचनांचं समर्थन करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा आम्ही तुम्हाला शिकवतो स्वर्गीय वचनं, देवाची वचनं, तेव्हा वचनं ऐकत असताना सगळ्यात पहिली गोष्ट होते, अनेकांच्या आत्म्यामध्ये एक मोठी शांती येते. वचन ऐकताना असं वाटते की काहीतरी हलकं होत आहे, कसला तरी भार निघून जात आहे, आत्म्यामध्ये एक शांतीचा अनुभव येतो. आणि मग पुढे जाऊन समजतं की आमचे रोग पण बरे झाले, आमचे प्रश्न पण सुटले, आमच्या जीवनात देवाने अद्भुत काम केलं. आणि या सगळ्याचं कारण हे आहे की जेव्हा शिष्य वचनं बोलतात त्यावेळेला देव हात लांब करून सामर्थ्यानिशी कार्य करतो. हालेलुया, 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 हालेलुया. शिष्य वचनांचा प्रचार करतात, सुवार्ता सांगतात, वचनं सांगतात. चमत्कार शिष्य करत नाहीत, अद्भुत कामं शिष्य करत नाहीत. लोकांना बरं करणं किंवा लोकांना संकटातून बाहेर काढणं हे काम शिष्य करत नाही आहेत, हे काम देव करतो. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून त्या शिष्याने प्रार्थना केली की बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने वचन सांगावं, असं कर. आणि तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने, येशूच्या नावाने चिन्हे आणि अद्भुते घडावी, असंही कर. हालेलुया. आणि ज्या वेळेला त्यांनी हे मागितलं त्याच वेळेला ती जागा हादरली आणि सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. तुम्हाला माहीत आहे, ज्या वेळेला आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे योग्य प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात देवाला आनंद होतो आणि देव त्या प्रार्थनेचं आम्हाला लगेच उत्तर देतो. लगेच. जी प्रार्थना देवाच्या मर्जीप्रमाणे आहे, ही प्रार्थना आणि हा प्रसंग अशा वेळेचा आहे जेव्हा चर्चची फक्त सुरुवात झाली होती. हा आरंभीचा काळ आहे, चर्चची सुरुवात. आणि त्या यहुदी लोकांनी येशूला मारलं आणि आता येशूच्या शिष्यांना पण ते दाबून टाकायचा प्रयत्न करत होते. पण शिष्यांची प्रार्थना काय आहे? आम्हाला जाऊन झोपायचं नाही आहे, आम्हाला ही सेवा बंद करायची नाही आहे, आम्हाला अजून धैर्याने काम करायचं आहे. आणि स्वर्गातून देव म्हणाला, होय, मला हे मान्य आहे, जे तुम्ही मागताय तीच माझी इच्छा आहे. आणि म्हणून जेव्हा त्याने अशी प्रार्थना केली तेव्हा लगेचच देवाने त्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि ते पूर्ण धैर्याने परत एकदा वचनांची घोषणा करायला लागले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण विश्वासातलं जीवन जगत असताना आपल्या मार्गामध्ये अडथळे, संकट, दुःख खूप येत असतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा संकट येतात, दुःख येतात, अडथळे येतात, तेव्हा तेव्हा आपल्याला एक चांगली सवय लागली पाहिजे की आपण सगळ्यात पहिले देवाला शरण गेलं पाहिजे.
सगळ्यात पहिलं देवाला शरण गेलं पाहिजे. संकट आल्यानंतर किंवा अचानक काही दुःख ओढवलं की आपण माणसांची मदत शोधतो. तुम्हाला कोणत्या माणसाने मदत करावी, कधी करावी, कशा प्रकारे करावी, हे सगळं देव ठरवणार. तुम्ही देवाला शरण येऊन देवाकडे प्रार्थना करणं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्ही देवाला शरण येतो आणि देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा देव आम्हाला स्वर्गातून सहाय्य करतो. आणि या पलीकडे काही लोक ही गोष्ट विसरून जातात, म्हणजे त्यांना आठवते पण उशिराने आठवते. पहिल्याने ते लोकांची मदत घेतात, अनेकांना सांगत सुटतात, माझ्यावर अशी समस्या आली आहे, माझ्यावर अशी समस्या आलेली आहे, मला याच्यातून बाहेर यायला मदत कर, मला या संकटातून बाहेर यायला मदत कर. माणसाकडे मदत मागतात आणि सगळं झाल्यानंतर कळतं की माणसाची मदत काही उपयोगाची नाही आहे. देवाची मदत मागितली पाहिजे, देवाकडे मागितलं पाहिजे, त्याच्यापुढे गुडघे टेकले पाहिजेत, त्याच्यासमोर हात पसरले पाहिजे, त्याच्यासमोर रडलं पाहिजे. जेव्हा आम्ही देवाकडे मदत मागतो आणि तेव्हा आम्हाला स्वर्गातून मदत मिळते, तेव्हा आम्हाला माणसांना हाका द्यायची गरज लागत नाही. ज्यांना देवाने सांगितलेलं आहे ते स्वतः येऊन आम्हाला मदत करणार. हालेलुया, हालेलुया. मदर तेरेसा यांच्या संस्थेमधला एक सुंदर अनुभव आहे. एक दिवस दुपारच्या वेळेला त्यांच्या सिस्टर्सनी त्यांना येऊन सांगितलं, आज आपल्याकडे काहीही धान्य नाही आहे, काहीच नाही आहे, आपण जेवण बनवू शकत नाही. त्या सिस्टर्स होत्या आणि इतर अनेक लोक होते, कारण ते कुष्ठरोग्यांची सेवा करायचे. कुष्ठरोगी बरेच होते आणि कुणालाही जेवायला काहीही तिकडे नव्हतं, अशी अवस्था होती. मदर त्यांना म्हणाल्या, जा आणि चॅपलमध्ये गुडघे टेकून प्रार्थना करा. त्या मनात विचार करायला लागल्या, तांदूळ नाही आहेत, दुपारी आम्ही तर उपाशी, पण हे आजारी लोक आहेत हे पण उपाशीच राहणार. आणि मदर आम्हाला म्हणत आहेत की जाऊन प्रार्थना करावी. काहींनी सल्ला दिला, आपल्या ओळखीचे काही लोक आहेत जे आपल्याला चांगलं दान देतात, त्यांना फोन करून सांगावं का. त्या म्हणाल्या, जाऊन प्रार्थना करा. त्यांच्या सिस्टर गेल्या, चॅपलमध्ये गुडघे टेकले, प्रार्थना करायला लागल्या. 1 तासभर होत नाही आहे एवढ्यात बेल वाजली. एक माणूस आला, मागून तांदळाच्या पोती आणल्या आणि तो म्हणाला मला देवाने सांगितलं आत्ताच जाऊन त्यांना हे तांदूळ दान कर, आत्ताच. हालेलुया, हालेलुया. सल्ला काय होता, आपल्याला दान देणारे इतर लोक आहेत, आपण त्यांना फोन करून विचारावं काय, कोणी आपल्याला आता काही मदत करू शकेल काय. आणि त्यांनी काय सांगितलं, जाऊन गुडघे टेका आणि प्रार्थना करा. जेव्हा संकट येतं तेव्हा आमची डोक्याची चक्र उलट्या दिशेला फिरतात. याला सांगू का, त्याला सांगू का, याच्याकडे मदत मागू का, त्याच्याकडे मदत मागू का, ही उलटी चक्र फिरतात. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहात तर आपली चक्र उलटी फिरायला नकोत, सरळ फिरली पाहिजेत. संकट आल्यावर जो गुडघे टेकतो त्याच्या बुद्धीची चक्र सरळ फिरतायत. जो गुडघे टेकतो आणि देवाकडे मागतो. काल एक सुंदर साक्ष आली. दोघी बहिणी होत्या आणि एका बहिणीच्या हातामध्ये बाळ होतं काही दिवसांचं. तिच्या बहिणीने सांगितलं, ही माझी बहीण, हिला ही 10-11 वर्षाची मुलगी आहे आणि ही मुलगी पण तिला प्रार्थनेत येऊनच झाली. त्यानंतर परत 10 वर्षात तिला दुसरं मूल झालं नाही, म्हणून घरातले लोक तिला सांगायचे उपचार घे हे ते. परंतु ही तिची बहीण तिला सांगायची, बघ तुला मुलगी प्रार्थनेला येऊन झाली आहे ना, तर आता पण तू विश्वास ठेव, देव तुला दुसरं मूल देईल, प्रार्थनेद्वारेच देईल. आणि तिची ही बहीण प्रार्थना करत राहिली. नंतर तिने गेल्या वर्षी येऊन आपल्या प्रार्थना घरात निवासी शिबिरात 2 वेळा भाग घेतला. दुसऱ्यांदा भाग घेतल्यानंतर त्याच महिन्यामध्ये ती गर्भवती राहिली आणि गर्भवती राहिल्यानंतर काहीतरी 8व्या महिन्यात बाळाला डॉक्टरांनी समस्या सांगितली. 9व्या महिन्यात तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ जन्माला आलं पण ते मेलेलं होतं. ही बहीण म्हणते, मी घरी होते आणि माझी दुसरी लहान बहीण आणि आई हिच्या जोडीला हॉस्पिटलमध्ये होत्या आणि माझ्या लहान बहिणीने फोन केला. ती रडत होती, आई पण रडत होती आणि म्हणते मुलगा झालेला आहे पण मुलगा मेलेला आहे, हालचाल नाही, काही नाही आहे. ही बहीण म्हणते, जसं मी हे ऐकलं की बाळ मेलेलं जन्माला आलेलं आहे तसं मी लगेच फोन कट केला, डोक्याला स्कार्फ लावली आणि येशूच्या चित्रासमोर गुडघे टेकले आणि मी रडायला लागले आणि मी म्हटलं, प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे,
तू एवढ्या वर्षानंतर बाळ दिलेलं आहे तर ते मरू शकत नाही, तू त्याला जिवंत करणार हा माझा विश्वास आहे. ती घरामध्ये गुडघ्यावरती रडून प्रार्थना करत होती की थोड्याच वेळात फोन आला, बाळाचा श्वास सुरू झालेला आहे आणि बाळ आता व्यवस्थित आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण त्या बहिणीचं वाक्य बघा, ती म्हणते जेव्हा मी फोनवरून हे ऐकलं, माझी लहान बहीण आणि आई हॉस्पिटलमध्ये रडत होत्या आणि रडत रडत सांगत होत्या डिलिव्हरी तर झाली, नॉर्मल झाली, पण बाळ मेलेलं आहे, असंच पडलेलं आहे, त्याची काही हालचाल नाही आहे. ती म्हणते मी पुढे काहीच बोलले नाही, मी फोन कट केला, लगेच डोक्याला स्कार्फ बांधली आणि गुडघे टेकले आणि रडून प्रार्थना करायला लागली. थोड्या वेळात हॉस्पिटलमधून फोन आला, बाळ जिवंत आहे, नॉर्मल आहे आणि त्या बाळाला घेऊन ते साक्ष द्यायला आले होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण कुणासमोर हात पसरतोय, कुणाकडे रडतोय, कुणाची मदत मागतोय, ते महत्त्वाचं आहे. येशूचे शिष्य घाबरले जरूर असतील, कारण अधिकाऱ्यांनी त्यांना धमक्या दिल्या होत्या आणि हे शिष्य सगळे साधे होते. येशूचे शिष्य साधे भोळे जगातली सामान्य माणसं होती. येशूने राजे आणि महाराजे निवडले नव्हते आपलं कार्य करायला, विद्वान आणि पंडित निवडले नव्हते, साधी माणसं नेमली होती. आणि म्हणून त्याने एकत्रित जमून प्रार्थना केली. त्यांनी प्रार्थना केली, माणसांकडे मदत मागितली नाही, इकडे तिकडे धावाधाव केली नाही. जसे योहान आणि पेत्र आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला असं असं धमकावलं आहे, असं असं आमच्या बाबतीत त्यांनी केलं, आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी एक चित्ताने प्रार्थना करायला सुरुवात केली आणि लगेच देवाने त्यांना स्वर्गातून उत्तर दिलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव प्रेम आहे, त्याला आपल्यापैकी प्रत्येकाची काळजी आहे. आणि बायबल म्हणतं की नीतिमानांच्या प्रार्थनेकडे त्याचे कान लागलेले असतात. नीतिमान कोण? ज्याने येशूवर विश्वास ठेवून पापक्षमा मिळवली आहे आणि जे येशूच्याद्वारे देवाची मुलं बनलेले आहेत, ते सगळे नीतिमान लोक आहेत. आणि देवाचे कान नीतिमानांच्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. तुम्ही जर देवाची मुलं झालेले आहात तर तुम्ही धन्य लोक आहात, कारण देवाचे कान तुमच्या प्रार्थनेकडे लागलेले आहेत, देवाचे कान तुमच्या विनवण्याकडे लागलेले आहेत. आपल्याला हे शिकता आलं पाहिजे, ही आपल्याला सवय लावून घेता आली पाहिजे. काही झालं की देवासमोर गुडघे टेकायचे, काही झालं की त्याच्यासमोर हात पसरायचे आणि त्याच्याकडे मागायचं. हालेलुया, 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 हालेलुया. कितीही मोठं संकट येवो, कितीही मोठं दुःख येवो, आपण जेव्हा देवाला शरण येतो आणि आपलं हृदय, आपलं मन देवासमोर उघडतो आणि कळकळून प्रार्थना करतो, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट देव आपल्या अंतःकरणात शांती देतो. कारण तुम्हाला माहीत आहे, ही देवाची इच्छा नाही आहे आपण घाबरलेले असावं. बायबलमध्ये 366 वेळेला म्हटलेलं आहे, भिवू नकोस, घाबरू नकोस. किती संकटाने आम्ही घाबरून जातो, किती संकटांनी आम्ही अस्वस्थ होतो, पण बायबलमध्ये रोज देव आपल्याला सांगत आहे, घाबरू नकोस. का घाबरू नकोस? मी तुझा बाप जिवंत आहे, मी तुला सोडलं नाही आहे, टाकलं नाही आहे आणि मी तुला सोडणारही नाही आहे, मी तुझा त्याग करणार नाही आहे. घाबरू नको असं देव वारंवार माणसाला सांगतो. म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थनेला बसतो तेव्हा पहिली गोष्ट आमच्या बाबतीत होते ती म्हणजे आम्हाला मनामध्ये शांती येते. देव आम्हाला शांत करतो. घाबरू नकोस, मी आहे. संकट खूप मोठं आहे, तुझी समस्या खूप मोठी आहे, पण घाबरू नको, मी आहे. फक्त विश्वास ठेव, मी तुला यातून बाहेर काढायला समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. याईराची मुलगी मरण पावली होती, त्यावेळेला येशूचे त्याला शब्द होते, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. मुलगी आजारी होती तेव्हा याईर गेला होता येशूला बोलावण्यासाठी आणि येशूला पोचायला उशीर झाला. रस्त्यात येशू असतानाच घराकडून बातमी आली, मुलगी मरण पावली. याईर येशूला बोलवायला गेला होता तेव्हा मुलगी आजारी होती, शेवटच्या घटकेला होती. आणि याईराने बोलावणं करता बरोबर येशू निघाला
पण जाता जाता रस्त्यात काही प्रसंग घडला आणि येशूला पोहोचायला उशीर झाला. तोपर्यंत मुलगी मरण पावली. घराकडून लोक येऊन याईराला सांगू लागले, आता प्रभूला बोलावू नकोस, मुलगी मरण पावली. आता गुरुजींना त्रास देऊ नको, कारण मुलगी तर मेली. आता लोक याईराला सांगत होते, आत्ता गुरुजींना त्रास देऊ नको, कारण मुलगी मरण पावली. बायबल म्हणतं येशूने याईराला सांगितलं. म्हणजे येशू त्या लोकांकडे बघत नाही आहे, जे नकारात्मक नेगेटिव्ह बातमी घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडे नाही बघत आहे. तो याईराकडे बघतोय आणि त्याला धीर देऊन सांगतोय, घाबरू नकोस, विश्वास मात्र धर. मुलगी जिवंत करायचं काम नंतर केलं, आधी त्याला धीर दिला. घाबरू नकोस, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. आणि घरचे लोक सांगायला आले होते, आता येशूला आणू नको घरी, कारण मुलगी तर मेली. पण येशू गेलाच याईराच्या सोबत आणि जिकडे मुलगी होती तिच्या बाजूला गेला आणि येशू म्हणाला, तलिथा कुम, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. आणि ती मुलगी उठली, जिवंत झाली. हालेलुया, हालेलुया. विधवा बाईच्या मुलाला येशूने जिवंत केलं, परंतु ह्या मुलाला जिवंत करण्याच्या आधी येशू तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला, बाई रडू नकोस. विधवेचा एकुलता एक मुलगा मेला होता आणि ती रडते. खरं तर येशूने जाऊन पटकन त्या मुलाला उठवायला पाहिजे होतं, पण ते काम येशूने नंतर केलं. पहिलं तिला धीर दिला, बाई रडू नकोस. आणि मग मुलाच्या जवळ गेला, मुलाच्या नव्हे प्रेताच्या जवळ, आणि त्या प्रेताला म्हणतोय, मुला मी तुला सांगतो उठ. आणि त्या मुलाने डोळे उघडले आणि तो जिवंत झाला. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण संकट आल्यावर प्रार्थनेला बसतो ना, तेव्हा सगळ्यात पहिलं देव आपल्या मनामध्ये शांती देतो, आपलं सांत्वन करतो, आपल्याला धीर देतो आणि सांगतो, घाबरू नकोस, मी आहे. शांत हो, अस्वस्थ होऊ नको, भयभीत होऊ नकोस. काही होणार नाही आहे. परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. कोणतीही परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. जगामध्ये भूकंप होत की अपघात होत की वादळं होत की पूर येवोत, पण कोणतीही परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतःला सवय लावून घ्या, काही झालं की लगेच देवाला शरण यायचं. काही झालं की लगेच त्याला हाक मारायची, मन त्याच्याकडे लावायचं, त्याला मदतीसाठी बोलवायचं, त्याच्या समोर गुडघे टेका, त्याच्या समोर रडा, त्याच्याकडे प्रार्थना करा. तो तुम्हाला शांती देईल. ज्याप्रमाणे शिष्यांनी धमक्या मिळता बरोबर प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर देवाने त्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि त्यांना हिंमत आली, तेव्हा त्याप्रमाणे जसे आपण प्रार्थना करतो, देव आपल्याला शांती देतो, सांत्वन करतो, धीर देतो आणि मग पुढे जाऊन तो आपल्या जीवनामध्ये काम करतो आणि आलेलं संकट जीवनातून हाकलून लावतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना करणं, देवाला शरण येणं आणि सतत सतत देवाला हाक मारत राहणं, सतत सतत देवाचा धावा करत राहणं, या गोष्टीची स्वतःला सवय लावून घ्या. लोक तुम्हाला हसतील आणि तुमची चेष्टा करतील आणि तुम्हाला सांगतील, उठ सूट हालेलुया करतो, उठ सूट धन्यवाद बोलत राहतो. बोलू द्या त्यांना, बोलू द्या. उठ सूट हालेलुया बोलतो, उठ सूट धन्यवाद बोलतो, उठ सूट हालेलुया बोलते, हिला बाकी काही दिसत नाही आहे, फक्त प्रार्थनाच करत राहते. बोलू द्या त्यांना. अशी वेळ येईल जेव्हा ते तुम्हाला सांगतील, माझ्यासाठी प्रार्थना कर, मी सगळं केलं पण मी काही बरा होत नाही आहे, मी यातून काही बाहेर येत नाही आहे, माझ्यासाठी प्रार्थना कर. त्यावेळेला त्यांना तुमच्या हालेलुयाची किंमत कळेल आणि तुम्ही सारखे सारखे धन्यवाद करताय त्याची किंमत त्यांना तेव्हा कळेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या स्टेजवर एका बाईने सुंदर साक्ष दिली. तिच्यासोबत तिचा तरुण मुलगा पण होता आणि त्या मुलाने पहिली साक्ष दिली. हा मुलगा मला आठवत नाही कावीळ की काहीतरी त्याला झालं होतं आणि त्याची आई चांगली विश्वास ठेवणारी आहे. आई त्याला सांगायची, बाळा प्रार्थना कर, प्रार्थना माध्यमांचा वापर कर, देव तुला बरं करेल. तो म्हणतो, ते काही नाही, मला ते काही पटत नाही आहे.
ती बाई म्हणते मी मुलाला प्रार्थना करायला सांगायचे, देवावर विश्वास ठेवायला सांगायचे. तो म्हणतो मला ते काही पटत नाही आहे, मला डॉक्टरकडे जायचं आहे, मला पैसे दे. मग मी त्याला पैसे देत राहिले. तो डॉक्टरकडे जात राहिला. 1 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे, परिस्थिती खूप बिघडत गेली. तेव्हा मग त्याची आई म्हणते आता काय करशील, आता तुझे काका तिकडे कुठे मुंबईला राहतात, तिकडे जा आणि उपचार घे. मग तिकडे गेला. 10-15 दिवस काकाकडे राहिला. तिकडे वेगवेगळ्या डॉक्टरचे उपचार घेतले, काही झालं नाही. परत घरी आला, अगदी अशक्त, दुबळा. आई त्याला म्हणते आता काय करू, आता परत पैसे देऊ का, कुठे डॉक्टरकडे जायचं आहे का. तो म्हणतो नाही, आता प्रार्थना कर माझ्यासाठी. हालेलुया. 1 महिना भयानक आजार सोसल्यानंतर पण मी म्हणेन ती हुशार बाई निघाली, जिने मुलाला सांगितलं घे पैसे, तुला नाही विश्वास ठेवायचा ना, जा डॉक्टरकडे. 15 दिवस घरी उपचार केले, 15 दिवस काकाच्या घरी जाऊन उपचार केले आणि परत आला. काही फरक पडत नाही आहे, दुबळाच होत चालला, परिस्थिती खराब होत चालली. आई बोलते आता अजून कोणत्या डॉक्टरकडे तुला नेऊ सांग. तेव्हा मुलगा स्वतः म्हणतो आता मला कुठे नेऊ नको, आता तूच माझ्यासाठी प्रार्थना कर. आणि तो मुलगा स्वतः म्हणतो मी त्या रात्री आईला सांगितलं की तू माझ्यासाठी प्रार्थना कर, आणि त्या रात्री आईने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि सकाळपर्यंत मी खडखडीत बरा झालो. हालेलुया, हालेलुया. म्हणजे बरा व्हायला 1 आठवडा पण लागला नाही, 1 आठवडा पण लागला नाही. आईने रात्री प्रार्थना केली आणि सकाळपर्यंत तो खडखडीत बरा झाला. म्हणजे मला असं वाटते की तिच्या प्रार्थनेने देवाला स्वर्गात खूप आनंद झाला. 1 महिना तिने धीर धरला आणि 1 महिन्याने तो मुलगा स्वतः तिला सांगायला लागला आता मला कुठे जायचं नाही, आता तू माझ्यासाठी प्रार्थना कर. या मुलाला आयुष्यभर लक्षात राहील की महिनाभर औषध करून मी बरा झालो नाही, पण एका रात्री माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या आईने माझ्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर देवाची दया माझ्यावर झाली आणि मी बरा झालो. हालेलुया, 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 हालेलुया. जे लोक तुम्हाला बोलतील ना उठसूट हालेलुया करतो, उठसूट हालेलुया करते, त्यांना तुम्हाला हसू द्या आणि तुमची चेष्टा करू द्या आणि तुम्हाला नावं ठेवू द्या. कारण एक दिवस तेच लोक तुमच्याकडे येऊन सांगतील कुठे जातोस प्रार्थनेला, जरा पत्ता दे, मला पण जायचं होतं. तेच सांगणार आहेत. खूप लोकांना हा अनुभव आहे आणि ते घडणार आहे. कारण बायबल म्हणतं प्रत्येक गुडघा येशूच्या समोर टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू हा प्रभू आहे. हालेलुया. तुम्ही कितीही उड्या मारल्या तरी शेवटी तुम्हाला येशूच्याच न्यायासनासमोर उभं राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया. घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका. बायबल म्हणतं की ज्याने येशूवर विश्वास ठेवलेला आहे तोच खरा विजयी माणूस आहे, तोच खरा जिंकलेला आहे. ज्याने देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे त्याच्या वाचून जगावर जय मिळवला कोणी आहे, त्यानेच जय मिळवला आहे ज्याने देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला आहे. हालेलुया, हालेलुया. घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका, विश्वासामध्ये टिकून राहा. संकट येतील, अडथळे येतील, दुःख येतील आणि सैतान तुमच्यावर ओरडून गिळण्याचा प्रयत्न करेल, पण घाबरू नका, विश्वासामध्ये टिकून राहा. सतत प्रार्थनेत राहा, सतत देवाचा धावा करत राहा, देवाची वचनं बोलत राहा, प्रार्थना करत राहा, आत्म्यामध्ये बलवान आणि मजबूत होत राहा. जग हरेल पण आपण जिंकणार आहोत, कारण जो जगाचा न्यायाधीश आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे आणि त्यालाच कुणाला स्वर्गात घ्यायचं आणि कुणाला नरकात टाकायचं हा पूर्ण अधिकार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुझं नाव सांग. विजय अविनाश शिवगण. आणि काय साक्ष आहे? आमची साक्ष अशी आहे, माझ्या आणि माझ्या मिस्टरांचा 30 तारखेला 30 डिसेंबरला मोठा ॲक्सिडेंट झाला होता.
आम्ही दुकानावरून येत असताना आमची बाईक स्लोच होते आणि मागून इनोवावाल्याने येऊन आम्हाला जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात दिली की माझ्या कमरेला पुष्कळ जोरात मार लागला आणि मी ओढून पूर्ण त्याच्या बोनेटवरती जाऊन बसले, त्या मोटरवाल्याच्या. म्हणजे पूर्ण मोटरसायकलवरून उडून पूर्ण त्याच्या बोनेटवरती जाऊन बसले आणि यांना मी बघते गाडीने एवढं जोरात धडक दिली की तो बाईक घेऊन फडफडत पुढपर्यंत गेले निघून. आणि मग नंतर त्यांनी ब्रेक मारला तसा मग मी दुसऱ्या बाजूला पडले. त्या बाजूला असा रोड होता की तिथे लोक येताना म्हणजे ड्रायव्हिंग वगैरे शिकतात, किती पण फास्ट गाडी चालवतात तिथे. मग देवाच्या कृपेने त्या जागेला कोणतीच गाडी वगैरे पण आली नाही. तोपर्यंत लोक जमले, सगळ्यांनी त्या गाडीमध्येच आम्हाला टाकलं. पोलीस स्टेशनला वगैरे गेलो, तिथून आम्हाला इथे नेण्यात आलं, कुपर हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टरनी मला सांगितलं की म्हणजे सगळे एक्सरे वगैरे काढले. पण मी प्रार्थना करत होती, प्रभू की काही जास्त मार लागू नको दे मला, कारण हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट नाही व्हायचं आहे. तर तसं प्रार्थनाच करत होते आणि यांनी पण प्रार्थना घरात फोन लावला. इथून पण प्रार्थना येत होत्या आम्हाला. आणि मग नंतर गेल्याच्या नंतर माझा पाय हा सरळच नव्हता होत, एकदम असा वाकडाच होता. मग प्रीती सिस्टरनी प्रार्थना केली माझ्यानंतर, तेव्हा लगेच हा पाय माझा पूर्णपणे असा सरळ झाला आणि दुखणं माझं थांबलं. पण कमरेत भरपूर वेदना होत होत्या. तोपर्यंत यांना काय झालं आहे काय कळतच नव्हतं, एकदम व्यवस्थित होते ते. पण मग नंतर थोड्या वेळाने बघतात यांचा पाय आपोआप एवढा सुजायला लागला. म्हटलं यांना पण एक एक्सरे काढून बघूया. तर त्यांना एक्सरे काढलं तर त्यांना हेअरलाईन फ्रॅक्चर सांगितलं. तर ते डॉक्टरने सांगितलं की तुम्ही 1-1.5 महिना गाडी नाही चालवू शकत, म्हणजे तुम्हाला प्लास्टर चेंज करत राहायला लागेल. मग आम्ही आमच्या इथे प्रायव्हेट आहे डॉक्टर, तर त्यांच्याकडे जाऊन प्लास्टर चेंज करत. तर त्यांनी सांगितलं अगर अभी तूने चलाया ना गाड़ी तो तेरा पूरा बोलते हैं ना आगे जाके बहुत प्रॉब्लम होगा. तर तरी पण त्यांनी 1 महिना ते लावून चालवतच होते गाडी, आराम नाही केला. पण नंतर मग फ्रॅक्चर त्यांनी स्वतःच जे प्लास्टर होतं ते घरी काढलं. सूज येत होती पण त्याच पायाने गाडी चालवत होते, सूज तर चाललेलीच होती. आणि मग नंतर इथे येत राहिलं, प्रार्थनेत भाग घेत राहिलं आणि त्याच्याने पूर्णपणे आता सूज पूर्ण बरी झाली, दुखत पण नाही पाय आणि पूर्ण देवाने बरं केलं आणि आम्हाला वाचवलं. मोठा अपघात होता तो, मोठा म्हणजे चांगलाच मोठा अपघात होता. कारण जातानाच बाईकवरून जाताना असा आवाज आला की तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे. त्यावेळेला मी प्रार्थना केली देवाकडे की प्रभू आम्हाला वाचव करून. आणि नंतर मग जाताना केली, येताना तशी प्रार्थना झाली नाही माझ्याकडून आणि हे अपघात आमच्याकडून झाला आमचा. आणि मला डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्ही 7 दिवस अजिबात हलवू नाही शकत आणि म्हणजे 7 दिवसाच्या नंतर तुम्हाला आराम पडेल दुखण्याचा. त्या दिवशी रात्री संध्याकाळी सिस्टरने फोन केला आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी मी उठून बसले आणि म्हणजे दुखणं होतं पण जसं त्यांनी सांगितलं तुम्हाला 7 दिवस आराम नाही पडणार असं नाही, त्याच दिवशी देवाने आम्हाला पूर्णपणे बरं केलं. फोनवरून वंदना सिस्टरनी प्रार्थना केली होती. हो, सिस्टरनी प्रार्थना केली, पूर्ण दुखणं बरं झालं. आणि थोडंफार होतं ते पण देवाच्या कृपेने प्रार्थनेत येत राहिलं आणि पूर्णपणे बरं केलं देवाने. त्यासाठी देवाला धन्यवाद देते. भाऊ तुम्ही सांगा की तुमच्या पायाची कशी अवस्था होती त्यावेळेला? या साईडला ना माझा क्रॅक होता, तर डॉक्टरांनी मना केलेली तुम्ही नाही चालू शकत गाडी बिडी. पण एवढी मोठी धडक होती ना की देवानीच त्या याच्यामधून वाचवलं. का की मी इकडनं नाही ना बोलून 3ऱ्या खांब्यापर्यंत खाली बाईकने असं घासत गेलेलो. आणि त्यावेळेला ही खाली पडली होती. ही खाली पडलेली, ही खाली येशू 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 करते आणि मी खाली पडपडत चाललो आहे. नंतर मी तिकडे स्कूटर सोडली, इकडे आलो, हिला उचलली, गाडीमध्ये टाकली. त्याच गाडीमधून मी गाडी चालवत घेऊन गेलो चौकीला, त्याला सामन्याला जमा केलं तिकडं मग आम्ही गेलो तिकडे हॉस्पिटलमध्ये हिला उचलून घेऊन गेलं. तर मी देवाला हीच कृपा करतो, देवा मला काय बी होऊन दे पण हिला काय नको होऊन दे. कारण की हिची कमरेला म्हणजे अशी लागलेली की हिला थोडं बी हलवलं तरी जोरजोरात इशूच करत राहायची. मी तिला इकडे घेऊन जातो तिकडे घेऊन जातो. तेवढ्यामध्ये सिस्टरांना माहीत पडलं, सिस्टरांना की असं असं झालं. आम्ही सांगितलं, सिस्टर फोन करायचे आम्हाला तर आम्ही कोण भेटायचं नाही. कधी मी एक्स्ट्रा काढायला चाललो आहे तर मी आलो तर ही चालली एक्स्ट्रा काढायला, असंच होत होतं. मग संध्याकाळच्या टायमाला सिस्टरांनी फोन केला तर आम्हाला आम्ही भेटलो. मग सिस्टरांनी जेव्हा प्रार्थना केली त्या टायमाला हिची कमर एकदम आराम पडला. म्हणजे असं बाथरूमला जाऊ शकत होती, उठू शकत होती. तोपर्यंत हालचाल करताना खूप त्रास होत होता. हां, तोपर्यंत हालचाल करताना असं वाटतं तिचा जीवच चालला असा. ती अशी करायची एकदम उठायलाच नाही होते. मी समजलं की पाठची हड्डी बिड्डी तिची
पूर्ण तुटली करून. पण देवानी तिला काय नाही केलं, एकदम सुखरूप. ज्या टायमाला सिस्टरनी प्रार्थना केली त्या टायमापासून ती एकदमच बरोबर एकदम आंघोळीला बी गेली, आंघोळी करून आली, आरामशीर बसली. म्हणजे स्वतःहून ते सर्व करायला लागले. स्वतःहून करायला लागली ती सर्व. खाली मला एक हड्डी माझी इकडे क्रॅक झालेली. दुसऱ्या दिवशी आराम केला, तिसऱ्या दिवशी प्रार्थनेला आलो. त्यात म्हणजे प्लास्टर असताना त्याच अवस्थेत तुम्ही इथे प्रार्थनेसाठी आलात. तिसऱ्या दिवशीच मी प्लॅस्टर असताना मी इकडे प्रार्थनेला आलो, प्रार्थना करून गेलो. सोमवारी परत त्याच पायाने गाडी चालवली. मी 2-3 महिने पायाने त्या गाडी चालवली. सुजन येते काय येते मी काय बघितलं ना. मग लास्टला वैतागून मी स्वतःहून प्लॅस्टर काढला. सुजन येते काय येते मी 3 महिने तशी गाडी चालवली. डॉक्टर देखील प्रभूने तुमच्या पायाला स्पर्श केला आणि हाड पूर्णपणे बरं केलेलं आहे. पूर्णपैकी बरं केलं. आता काय दुखत बिकत ना माझा पाय बघा पूर्ण माझा एकदम हे कोणा आहे माझा हा कोणा गेला. थोडं बी गाडी चालवली तर तिकडे प्लेट टाकायला लागेल. मी बोला बघूया काय होतं आहे. मी आता काय बी केलं किती बी गाडी तुम्ही सतत गाडी चालवत होतात. सतत मी इकडे प्रार्थनेला आलो 1 तारखेला, सोमवारी गेलो, सोमवारपासून गाडी कंटिन्यू चालवतं. पण त्याच अवस्थेत तुम्ही प्रार्थनेला येत राहिलात, त्याद्वारे प्रभूने तुमच्या जीवनात मोठं कार्य केलं. मी येत राहिलो प्रार्थना, त्यामध्ये प्रभूनी जीवनामध्ये मुले मोठं कार्य करून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि पुढची काय साक्ष आहे? पुढची साक्ष अशी आहे की या दोघांचं भांडण झालं होतं. दोन्ही माझी मुलं आहेत, त्यांचं भांडण झालं होतं. आणि मग नंतर ती लोक मला जवळजवळ 5-1 वर्ष एकमेकांशी अजिबात बोलायचे नाही. आणि जरा 5 वर्ष अजिबात बोलायचे नाही. 1 वर्ष अजिबात एकमेकांशी बोलायचे नाही. जरा जरी बोलले ना तर असं भांडायचे जसं शेजारी आपच्यात इतकं भांडतं ना तसं एकदम दुश्मनसारखं. याला दे सूर्य याला तर मारून टाकेन कापून टाकेन अशा भाषा बोलायचे. आणि नंतर इतकं भांडायचे मलासुद्धा कंटाळा आला. म्हटलं काय करू प्रभू, मला काही सुचत नाही. मग एक दिवस सिस्टर्स प्रार्थना करायला घरी आले होते. तर पूजा सिस्टरनी प्रार्थना केली त्यांच्यावरती आणि त्या दिवसापासून आज भांडतात. पण देवाच्या कृपेने आता म्हणजे समेट झालेला आहे त्यांचा. हो आता बोलतात एक दुसऱ्याशी. हां बोलतात एकमेकांशी. दादा तुमचं नाव सांगा. दिगंबर गणपत लस्करे. तुमची काय साक्ष आहे? ठाण्यावरून आलं आहे. काय साक्ष आहे तुमची? माझी अशी साक्ष आहे की 2 वर्षापासून मला हा जो टाच आहे एवढा दुखायचा. डाव्या पायाचा? हां डाव्या पायाचा. तर नेहमी असं मला असं वाटायचं की कामाला जाताना पण मी असं चालताना पण मी असं थोडं असं 2 मिनटं थांबायचं कुठंतरी असं थांबायचं. एवढा त्रास तुम्हाला व्हायचा? आणि असं वाटायचं एवढा सोया टोचल्यासारखं टोचायचं. आणि मी देवाला हेच विचार करायचो, देवा मला तर एवढ्या गोष्टी साईन होत नाहीत, तुला कसं साईन झालं आणि तू कसे साईन केलंस प्रभू, तुझे कोटी 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 धन्यवाद. म्हणून मी हमेशा असंच बोलत जायचो. आणि त्याच्यानंतर मी दुपारच्या प्रार्थनाला हमेशा यायचं. माझी मुलगी माझी बायको सकाळी यायची, मुलगी आणि मी यायचो. आणि शेवटला जेव्हा मी जाताना माझ्या बायकोला सांगितलं की मी चाललो का ते परिवारामध्ये आहेत, मी परिवारामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर मी सगळे लोक झाडू मारायचे. तर मला पण अशी इच्छा व्हायची की मी पण झाडू मारू. पण हे पायामुळे मला असं वाटायचं कसं झाडू मारू मी. तर हा पाय असा व्हायचा, कधी इकडे कधी इकडे. म्हणजे लटपटायचे पाय, जागेवर तुम्ही उभे राहू शकत नव्हते आणि पायाला टोचल्यासारखं पण व्हायचं. वारलं की हा असं एवढा टोचायचा की असं लई दुखायचं. मी कसं तरी जाताना झाडू मारलं. आणि ज्यावेळेला ते कचरा जमा करताना तिथं मी उभारल्याच्या नंतर माझा पाय इतकं वजन पडलं की ती पायावरती असं वाटलं की कोणीतरी काहीतरी वस्तू ठेवले. आणि मला 2 मिनटं पण समजलं नाही की मी आता काय करू. तरी मी देवाला म्हणतो, देवा तू कसं सहन केलंस, मला एवढ्या गोष्टी सहन होत नाहीत. म्हणून देवाला त्याच वेळेला देवाचे धन्यवाद केले आणि मी निघून गेलं. तेव्हापासून मला हा काही होत नाही आणि माझा पाय इतका छान झाला आहे. म्हणून मी देवाला कोटी 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 धन्यवाद देवाचा. दादा डोळे उघडा, डोळे उघडेच ठेवा. तुम्ही सांगताय हा त्रास तुम्हाला 2 वर्षापासून होता? 2 वर्षापासून. म्हणजे 15 दिवस अगोदर रविवारच्या दिवशी तुम्ही इथं प्रार्थनेला आला होतात. त्यावेळेला सेवा करत होता, म्हणजे लास्टला जेव्हा प्रार्थना संपल्या झाडू मारतात त्यावेळेला तुम्ही जेव्हा झाडू मारता मागे गेला आणि एका ठिकाणी जेव्हा कचरा गोळा केला त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की तुमचा पाय एकदम जाम झालेला आहे, असं वाटतं पायावर काहीतरी ठेवले. एवढा वेदना तुम्हाला होत असताना सुद्धा तुम्ही देवाला धन्यवाद देत होते. हां मी हेच विचारत होतो. दरवेळेला गाणे बी चालू राहायचे, प्रार्थना चालू राहायची, त्यावेळेला मी देवाला हेच म्हणायचो की देवा
मला तर एवढ्याच गोष्टी सहन होत नाहीत. तू कसं सहन केलास प्रभू, तू कसं सहन केलास? म्हणजे तुमच्या शरीरामध्ये त्रास आहे तरीसुद्धा तुम्हाला प्रभू येशूची आठवण येत होती की येशू ख्रिस्ताने कसं. कामाला जाताना पण मी हेच प्रश्न करत जायचो आणि कधी कधी माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. मी हेच प्रश्न करायचो की परमेश्वर, आम्हाला तर एवढ्या गोष्टी सहन होत नाही, तरी मी कुणाला सांगू? नाही, मला सांगायचं आहे, फक्त प्रभूलाच सांगायचं आहे. म्हणून मला देवाने 2 वर्षाचं हे दुखणं काढून टाकलं. म्हणून मी देवाला कोटी 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 धन्यवाद करतो. दादा डोळे उघडा. तुम्ही सांगता 2 वर्ष जेव्हा तुम्हाला तुमच्या पायाला टोचायचं त्यावेळेला तुम्ही म्हणजे तुम्हाला चालायला पण त्रास व्हायचा का? हां. आता जरा तुम्ही चालून दाखवा ना, जरा तिथून चालून दाखवा. सोडा तुम्ही, सोडा. इकडे या दादा. 2 वर्ष तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला काहीच त्रास झाला नाही? नाही आता आता तुम्ही स्वतःहून चालू शकता. तो टोचण्यासारखं तुम्हाला जाणं काहीच होत नाही. नाही कधीच नाही होत. आणि पुढं देवाचा तुम्हाला पुढची साक्षी सांगा. तुम्हाला देवाचा कोणता अनुभव आला तुम्हाला ते सांगा. मला गेल्या रविवारची माझी मुलगी आणि माझी बायको ते लोक ह्याच्यामध्ये काय परिवार मीटिंग परिवारामध्ये आहेत आणि मी परिवारामध्ये नाही आहे. मी माझ्या बायकोला सांगितलं की मी चाललो म्हणून. इथं जे बदर बसले होते आतमध्ये त्यांच्याशी हातमिळवणी केली. मग गेटच्या बाहेर गेलो, त्यांच्याशी हातमिळवणी केली. पुढे गेटला आहे तिथं त्यांच्याशी हातमिळवणी केली. आणि शेवटला रोड क्रॉस करताना तिथंही 4 बदर उभारलेले होते, त्यांच्याशी हात मिळवणी केली. आणि असं मी एकटाच होतो तिथं क्रॉस करायच्या टायमाला. आणि त्यावेळेला मी असं साईडला उभं राहिलो. त्याच्यानंतर माझ्या अचानक माझे डोळे असे मिटले आणि देवाचं इतकं सामर्थ्य आलं माझ्यावरती, मला काहीच कळालं नाही. आणि माझा पहिल्यांदाच असं झालेलं आहे. म्हणून मी देवाला कोटी 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 धन्यवाद करतो. बाबा डोळे उघडा. म्हणजे तुम्ही सांगताय की ज्या वेळेला तुम्ही घराला जात होता हायवेला त्यावेळेला तुम्हाला क्रॉसिंगला तेव्हा तिथं कोण नव्हतं. तुम्ही एकटे. हां. आणि त्यावेळेला त्या क्षणी तुम्हाला क्रॉस करायच्या वेळेला तुम्हाला देवाच्या सामर्थ्याचा अनुभव हायवेलाच आला. असा अनुभव तुम्हाला कधी आला की चारू जेवढे 4 बदर उभारलेले होते त्या लोकांनी मला सांगितलं की डोळे उघडा, डोळे उघडा. मग त्यावेळेला मी शांत झालो. म्हणजे देवाने तुम्हाला त्याचा जिवंत अनुभव तुम्हाला अनुभव दिला. म्हणून देवाला कोटी 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 धन्यवाद. तुमचं नाव सांगा. उपासना पटेल. काय साक्षी तुमची? माझी साक्षी आहे की माझे मोठे पप्पा जे आहेत त्यांना ना थोडं हृदयात पेन झालं होतं. तर 2 आठवडे पहिले मी इथे संडेला आली होती प्रार्थनेला दुपारच्या. तेव्हा 2 लेडीज होत्या, त्यांची मी साक्षी ऐकली होती की त्यांनी पायावरती त्याच्या म्हणजे जी लेडी होती ना त्याच्या मुलीच्या पायाला फोड आलं होतं. त्या फोडवरती तिने फोन ठेवून हे आपले जे 3 वचन आहेत ते वचन सांगून ते फोड त्यांना म्हणजे चांगलं केलं होतं. तर मला एकदम विश्वास आला. आणि त्याच्यानंतर त्यांनी विश्वासाने फोन जे ते ज्या भागाला त्यांना त्रास होता तिथे ठेवलं होतं आणि वचन बोलले होते. हो, ते वचन बोलून त्यांना चंगाई भेटली होती त्या मुलीला. आणि थोड्या वेळाने त्यांनी फोन करून कन्फर्म पण केलं होतं की आता बरं आहे का तिच्या मुलीला. म्हणजे जावाईला फोन करून विचारलं तर ते बोलले की तुम्ही काय बोलले फोनवरती, तिला एकदम बरं वाटायला लागलं आणि ती चालायला लागली असं करून. तर मला एकदम आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यानंतर दुसरी गवाही मी ऐकली होती इथे येऊन की एक बाई होती, तिच्या आंब्याच्या झाडाला आंबे लागत नव्हते. म्हणजे लागत होते पण म्हणजे हवा वगैरे आली ना की सगळे पडत होते खालती असं. तर तिने प्रार्थना ऐकवली त्या झाडाला. त्याच्यानंतर ते भरपूर आंबे वगैरे लागले. तिने स्वतःहून खाल्ले, आजूबाजूला सगळ्यांना वाटले पण. तर मला एकदम आश्चर्य वाटलं. तर माझ्या मोठ्या पप्पांना पण 2 आठवड्यानंतर मी मोठ्या पप्पांना तसा प्रॉब्लेम व्हायला लागला तर मी एकदम घाबरली. मला फ्रायडेला कळलं रात्री, बहिणीनं मला रात्री 11:30-12ला सांगितलं की असं असं झालं आहे. तर मी एकदम घाबरली कारण की ऑलरेडी माझ्या घरात आहे ना माझे 3 काका म्हणजे 2 काका आणि माझे पप्पा हे तिन्ही अटॅकने ऑफ झाले. आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीच करू शकले नाही कारण की ताबडतोब त्यांना ते झालं होतं पेन वगैरे. आणि जेव्हा तुमच्या काकांना हृदयाचा त्रास झाला तेव्हा तुम्ही काय केले? तेव्हा मला पण कळलं नाही मी काय करू. त्याच्यानंतर मी ऑफिसला गेली. ऑफिसला पण मला म्हणजे करमत नव्हतं की मी काय करू आता. म्हणजे माझे 3 काका असेच गेलेत. आता हे मोठे पप्पा 2 काका आणि तुमचे वडील सुद्धा.
हो. आणि आता माझ्या मोठे पप्पांना पण असं झालं तर आम्ही काय करणार असं करून, कारण की ते आमच्या घराचा आधार आहे. तर ऑफिसमध्ये ना अचानक मला ती साक्षी आठवली दोघींची. तर मी माझी बहीण आहे, म्हणजे मोठ्या पप्पांचीच मुलगी आहे. तर ती अविश्वासी आहे, पण तिला माहिती आहे की मी प्रार्थनेत जाते आणि मी विश्वासी आहे, तिला माहिती आहे. तर मी तिला सांगितलं, म्हणजे ते लोकांना 3 वाजता जाणार होते, मी 2 वाजता फोन केला. मी बोली आता मोठ्या बापांच्या हृदयावरती फोन ठेव, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते असं करून. तर ती विचारायला लागली काय झालं. तर मी बोली नाही, आताच तू फोन ठेव, त्याच्यानंतर मी सांगेल तुला काय झालं ते. मी ऑफिसमध्ये बसून त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि जसे मी त्यांना प्रार्थना केली त्यांनी काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही, कारण की ते पण अविश्वासी आहेत. पण ते काहीच बोलले नाही आणि त्यांनी प्रार्थना करायला दिली. फोन त्यांच्या हृदया म्हणजे छातीवर ठेवलं होतं. हो. आणि तुम्ही प्रार्थना केली, वचनंसुद्धा बोलली. हो, तिन्ही वचने मी बोलली आहे. आणि मग मी संध्याकाळी परत ते कन्फर्म करायला फोन केला ताईला. तर ती बोलली की सगळ्यात पहिले तिने मला कॉल केला आणि सांगितलं की पूर्णपणे नॉर्मल आहे, बाबांचा रिपोर्ट, एकही ब्लॉकेजेस नाही आहे. मी तिथेच एवढी खुश झाली आणि प्रभूला एवढा धन्यवाद केला. आणि मी सांगितलं की नायगावला जाऊन मी साक्षी जरूर देणार असं करून. प्रभूने मोठी कृपा केली की त्यांना काहीच त्रास झाला नाही, अटॅक नाही आला त्यांना. नाही, अटॅक पण नाही आला आणि पूर्णपणे डॉक्टरांनी सांगितलं खाऊन पिऊन मजेत राहा, पूर्णपणे तुम्ही नॉर्मल आहात असं करून. म्हणून मी प्रभूला धन्यवाद करते. प्रभूने म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स देखील नॉर्मल येऊ दिले. मी प्रार्थना करतानाच बोलली होती की प्रभू हे तिन्ही वचन तुमचे जीवित वचन आहेत, ह्या वचनावर विश्वास करून माझ्या मोठ्या बापांच्या हृदयाला पूर्णपणे तुम्ही क्लीन करणार आणि एकही ब्लॉकेजेस नाही आणि पूर्ण रिपोर्ट तुम्ही नॉर्मल करणार असं मी प्रभूला सांगितलं होतं आणि त्यांनी तसंच केलं. म्हणून मी प्रभूला खूप खूप धन्यवाद करते. तेव्हापासून त्यांच्या हृदयाला आतापर्यंत काहीच त्रास नाही झाला, एकदम व्यवस्थित आहेत. एकदम व्यवस्थित आहे. ते स्वतःहून मला, मी फोन करून मध्ये मध्ये विचारत असते त्यांना, ते बोलतात की मला डॉक्टरांनी सांगितलं बिंदास खा पी. प्रभूने त्यांना चांगलं आरोग्य दिलेलं आहे. जोराने टाळ्या वाजून त्या प्रभूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव अर्चना गोन्साल्विस आहे. मी नालासोपारावरून आली आहे. मी माझ्या दोन्ही मुलांची साक्ष सांगते आणि माझी साक्ष आहे. गेल्या महिन्यात आम्ही 5 मे ते 13 मेपर्यंत आम्ही बँगलोर मैसूरला फिरण्यासाठी गेलो होतो. तिथे ह्या माझ्या लहान मुलाला लूज मोशनचा त्रास झाला. पूर्ण दिवसभर त्याला लूज मोशन झाले. आम्ही वचन बोललो आणि प्रार्थना माध्यमांचा उपयोग केला. त्याद्वारे त्याच्यावर प्रभूची महान कृपा झाली आणि त्याला पूर्णपणे आरोग्य मिळालं. त्यानंतर 2 दिवसानंतर ह्या माझ्या मोठ्या मुलाला वॉमिटिंगचा त्रास सुरू झाला आणि त्याला भरपूर ताप आला. ताप म्हणजे 100च्या वर होता. मी पवित्र आपलं सिस्टरांच्या रेकॉर्डिंग प्रार्थनेचा आम्ही वापर केला. पवित्र आपला तेलाचा आणि मातीचा उपयोग केला आणि त्याद्वारे सकाळी त्याला पूर्ण दरदरून घाम फुटलेला, त्याचा ताप पूर्णपणे निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला 5 तासाचा प्रवास करायचा होता, तर तोही त्याने व्यवस्थित केला. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते. तदनंतर 18 मेला मी कतार येथे या दुसऱ्या देशामध्ये गेले होते काही कामानिमित्त. तिथे गेल्यानंतर 22, 23 आणि 24 या 3 दिवशी मला वर्टिगोचा त्रास झाला. इतकी भयंकर मला चक्कर येत होती की मी बसूही शकत नव्हते, उठूही शकत नव्हते. आणि मी पूर्ण वेळ आपली रेकॉर्डिंग प्रार्थना आणि वचनाचा, कारण तिथे माझ्याकडे तेल आणि पवित्र माती नव्हती, तर मी पूर्णपणे वचनं बोलत राहिले 3 दिवस आणि त्याद्वारे मला पूर्णपणे आरोग्य मिळालं. शुक्रवारी म्हणजे 26 तारखेला मी पुन्हा इंडियामध्ये चांगल्या प्रकारे परत आली. त्याबद्दल मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. आणि हे झाल्यानंतर आम्हा तिघांनाही आतापर्यंत कोणताही त्रास झाला नाही, म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. दादा तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे की आम्ही फ्लॅट घेतलेला आहे आणि फ्लॅटसाठी आमच्या कंपनीतून लोन दिलं जाते, परंतु ते लोन आम्हाला मिळत नव्हतं आणि बाहेर बँकेमध्ये लोनचा इंटरेस्ट खूप जास्त होता. त्यामुळे आम्ही विनंती पेटीमध्ये लिहून पाठवलं की माझ्या कंपनीतून मला लोन मिळू दे. त्यानंतर आम्ही प्रार्थनाही केली. त्यानंतर कंपनीची पॉलिसी चेंज झाली आणि मग मला आता लोन मिळालेलं आहे. त्यामुळे मी परमेश्वराचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. रोहिदास घोरकणे. मी भिवंडीवरून आलो आहे. माझ्या छातीमध्ये दुखायचं ना, तर म्हणजे असं का म्हणजे जड काम केलं ना का छातीमध्ये दुखायचं, तर रक्त पडायचं छातीमधून, तोंडामधून. कधी कधी असं रक्त पडायचं का नाकातून धारच लागायची. पण असं का मी निवासी शिबिरामध्ये गेलो ना, तर जेव्हा मी विश्वासाने भाग घेतलं तर देवाने माझी ती पण समस्या काढून टाकली. तुम्ही सांगतात आहे की तुमच्या म्हणजे जरा पण काम केलेलं तर तुमच्या छातीत पण दुखायचं आणि नाकातून रक्त पडायचं. हा त्रास तुम्हाला किती वर्षापासून होता? 8 वर्ष होता. 8 वर्ष.
तांत्रिक मांत्रिक केले, पण ते मला बोलायचे का तुमच्या कलेजाला होल पडलेले आहेत. तर मी त्याच्यावर लक्षात नाही दिलं. पण मी जेव्हा येशूमध्ये यायला लागलो ना, ते निविसा शिबिरमध्ये मी विश्वासाने भाग घेतला. ते देवाने माझी समस्या काढली, म्हणून मी देवाचे आभार मानतो. म्हणजे 2 महिन्यापूर्वी मार्चमध्ये तुम्ही निवासी शिबिर केलं. हो, निवासी शिबिरामध्ये प्रभूची दया तुमच्यावर झाली आणि म्हणजे तेव्हापासून आता जवळजवळ 2 महिने जास्त काळ झाला आहे. तर तुमचा तो त्रास आता निघून गेलेला आहे. हो, म्हणजे आता रक्त वगैरे पडत नाही. तुम्ही सांगता की धारा लागायच्या रक्ताच्या. हो. एवढा त्रास तुम्हाला व्हायचा? नाकामधून म्हणजे जास्त दम लागला ना तर नाकामधून धारच निघायची, आणि कधी कधी म्हणजे असं हलका काम केलं ना तर तोंडामधून थोडाच निघायचा, पण असा दम जास्त लागायचा. म्हणून मी निवासी शिबिरमध्ये भाग. आणि 8 वर्ष हा तुम्हाला त्रास होता? हो, 8 वर्ष होता. जेव्हा तुम्ही प्रभूकडे आले आणि निवासी शिबिरामध्ये भाग घेतला आणि त्यानंतर 2 महिने झाले, आता तुम्हाला तो त्रास बिलकुल होत नाही? नाही होत. प्रभूने तुम्हाला पूर्णपणे मुक्त केलं आहे. तर होय. पुढची काय साक्ष आहे? पुढची साक्षी अशी आहे का माझं डोकं दुखायचं ना, मी थोडा पण टेन्शन घ्यायचो ना का डोकं दुखायचं. ते किती महिन्यापासून? या 8 महिने झाले. 8 महिने झाल्याच्या नंतर मी देवाकडे हे करायचो का देवा असं का होतं का, मी ते झालं का की पाय दुखायचे चालू व्हायचं. ते पण मी निवासी शिबिरमध्ये विश्वासाने भाग घेतला, ते पण माझ्या प्रभूने आजार काढून टाकलं, म्हणून मी देवाचे आभार मानतोय. म्हणजे मार्च महिन्यामध्ये तो पण त्रास तुमचा प्रभूने काढून टाकला, जे तुमचं 8 महिन्यापासून सतत डोकं किंवा पायाचे तळवे दुखायचे. हो, तो त्रास पण प्रभूने काढून टाकला. हो. पुढची काय पुढची साक्षी आहे कमी मला म्हणजे मूतखड्याचा त्रास होता, मला जाणवायचा. मी सकाळी उठायचो ना, कमी लघवीने प्रेशर यायचं ना का, ते मला असं जाणवायचं का दोन्ही साईडून किडनीमधून त्रास व्हायचा. असं मला कधीच झालं नव्हतं, पण मी असं मला जाणवायचं स्वतःहून का मला हे किडनीचा त्रास आहे. हा त्रास किती दिवसापासून? हे 4 महिने झाले. तर 4 महिने झाले तर ह्यो पण मी निवासी शिबिरमध्ये विश्वासाने भाग घेतला, तो पण माझ्या देवाने हा त्रास काढून टाकला, म्हणून मी देवाचे आभार मानतो. म्हणजे मार्च महिन्यात जे तुम्ही निवासी शिबिर केलं, त्या निवासी शिबिरमध्ये तुमचे 3 त्रास प्रभूशे काढून टाकले? हो. म्हणजे जो किडनीचा जो त्रास तुम्हाला होता, म्हणजे ते मूतखड्याचा तो पण काढला, नाकातून रक्त यायचं ते पण थांबलं, आणि तिसरं काय तुम्हाला? तिसरं डोकं दुखायचं त्यामध्ये तो त्रास देखील प्रभूने काढून टाकला. हो. तिन्ही वेळा तुम्हाला त्या परेशान प्रभूने मुक्त केलं. हो. तुमचं नाव सांगा. रंजना अमर बेहरा. काय साक्ष आहे तुमची? माझी साक्षी अशी आहे की मी माझे कपडे धुवायला बसली की मला साबणाचा आणि वॉशिंग पावडरचा त्रास व्हायचा, खूप एलर्जी व्हायची. त्याने मला उलटी व्हायची, डोकं दुखायचं. ते गुड फ्रायडेच्या दिवशी मी उपवास केला, तिथपासून माझा पूर्ण त्रास हा निघून गेला. हा, म्हणजे ही ॲलर्जी तुम्हाला कधीपासून व्हायची? 3 वर्ष होती ही मला एलर्जी, लॉकडाऊनपासून. पहिल्या लॉकडाऊनपासून, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष तुम्हाला असं व्हायचं? रोज व्हायचं? रोज कपडे धुवायला बसले की मला उलटी व्हायची, डोकं दुखायचं. उलटी व्हायची, डोकं दुखायचं, पोट पण दुखायचं? ते माझा पूर्ण त्रास गुड फ्रायडेचा उपवास केला, तिथपासून पूर्ण निघून गेला. तुम्ही गुड फ्रायडेच्या दिवशी 7 एप्रिलला इकडे आला होतात? आलेली मी, दिवसभर होती इकडे. आणि प्रभूची दया तुमच्यावर झाली आणि तेव्हापासून तुमचा हा त्रास निघून गेला? पूर्ण गेला. डोकं आता दुखत नाही, कपडे धुताना पोट पण दुखत नाही, उलटी पण होत नाही मला. आता तुम्ही कपडे वगैरे धुता? धुते नेहमी, पण वासाने तुम्हाला काहीच होत नाही? त्रास होत नाही मला. दादा तुमचं नाव सांगा. संदेश मोरे. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे माझा आणि माझ्या भावाचे दोघांचे उजव्या पायाची टाच दुखत होती. तर 3 महिन्यापूर्वी मी. किती दिवसापासून दुखत होती तुमच्या आणि तुमच्या भावाचे पायाची टाच? 6 ते 7 महिन्यापासून. तर खूप म्हणजे पेन व्हायचं. मी तर एक्सरसाइज करायचो, त्याचं तर असंच अचानक दुखायला लागले. तर मग इथे विनंतीपेटीत चिठ्ठी टाकली आणि 2-3 दिवसापासूनच दोघांचे आमचे पाय दुखायचे थांबले. त्यामुळे मी प्रभूला धन्यवाद करतो. त्यात जवळजवळ 3 महिने झाले तुमच्या भावाचा आणि तुमच्या पायाचा त्रास प्रभूने काढून टाकला. हां सर.
सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना. हृदयातून प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. जोराने टाळ्या वाजवा. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद. पहा आपल्या प्रेमळ प्रभूकडे. आपले डोळे बंद ठेवा, हृदय प्रभूकडे लावा, कारण तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. प्रभू आत्मा आहे आणि म्हणून आपल्या आत्म्याने प्रभूला बघा, त्याचा अनुभव घ्या. तो चांगला आहे, अनंत चांगला आहे, प्रेमाने भरलेला आहे. आत्म्याने प्रभूला बघा. तुमच्या जीवनातलं दुःख, तुमचं ओझं, सगळं काही त्याला माहिती आहे आणि तो तुम्हाला यातून बाहेर काढायला समर्थ आहे. म्हणून आपलं ओझं प्रभूच्या हातात द्या. हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचे आभार माना. त्याने आपल्यावर महान प्रेम केलं आहे. त्यानेच आपल्याला घडवलं, आपल्याला जीवन दिलं, ह्या जगात पाठवलं. आज त्याच्या घरात त्यानेच आपल्याला एकत्र केलेलं आहे. आपण जे काही आहोत त्याच्या कृपेमुळे आहोत. आभार माना त्याचे. त्याने आपल्यावर एवढं मोठं प्रेम केलं की आपल्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठवला. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानव बनून या जगात आला आणि आपल्या पापांची शिक्षा घेऊन त्याने क्रूसावर बलिदान केलं. येशूच्या बलिदानामुळे आपल्याला पाप क्षमा झाली, आपले आजार बरे झाले, आपले रोग बरे झाले, आपले शाप निघून गेले, आपल्यासाठी स्वर्ग उघडला गेला, आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं गेलं. आभार माना त्याचे. दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास, तू मला जीवन दिलास, तू मला बरा केलास, माझे अश्रू पुसलेस, मला आनंद दिला, मला शांती दिली. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझा गौरव हो, तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो. जोराने टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद. आणि आता प्रभू समोर आपलं हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग आहे, तुम्ही कोणाचा द्वेष करत आहात. आज त्या सगळ्यांना तुम्हाला क्षमा करायची आहे, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभूचं वचन आपल्याला शिकवतं की आपण प्रत्येक वैऱ्याला क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला फसवलं, तुमचा विश्वासघात केला, तुमचा अपमान केला, तुमची बदनामी केली, त्या सगळ्यांची आता आठवण करा. कदाचित ते तुमच्या घरचेच लोक असतील किंवा शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, कुणीही असोत. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि संपूर्ण मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा सगळ्यांना. राग मनातून काढून टाका. सुडाची भावना तुमच्या मनात असेल, काढून टाका. त्यांच्याबद्दलचा द्वेष काढून टाका. क्षमा करा. तुम्ही ठरवलं असेल, मी त्याच्याशी बोलणार नाही, मी तिचं तोंड बघणार नाही, पण आज प्रभू तुम्हाला सांगत आहे, त्यांना क्षमा कर, क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं प्रभू येशूसमोर कबूल करा. आपण सगळे पापी आहोत आणि देवाला सगळं माहिती आहे. म्हणून आपली पापं लपवण्याचा किंवा झाकण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू समोर सगळं उघड आहे.
कबूल करा आपली पापं. जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून जे काही वाईट निघालं आहे, कुणाला शिव्या शाप दिले आहेत, निंदा नालस्ती केली आहे, कुणाची चेष्टा केली आहे, कुणाला शाप दिले आहेत, सगळं कबूल करा. लहान बालकासारखे नम्र होऊन कबूल करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझी सगळी पापं मला कबूल आहेत. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. पापांसाठी रडा, कारण पश्चातापी हृदय देवाला आवडतं. ही वेळ आहे पापांसाठी रडण्याची. तुमचे आजार किंवा संकट यांची आठवण करून रडू नका, तर पापांसाठी रडा. प्रभूला सांगा, प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, तुझ्या समोर उभं राहायची पण माझी लायकी नाही आहे, कारण तू पवित्र आहेस, तू पवित्र आहेस. मी पापी आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, खूप पापं मी केली आहेत, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे. प्रभू मी पापी आहे, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझ्या पापांसाठी मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतंय प्रभू. टच टच टच. आणि आता क्षमा मागा प्रभूजवळ. आपल्या पाप क्षमेसाठी येशूने क्रूसावर बलिदान केलं आहे, आपल्यासाठी त्याने त्याचं पवित्र रक्त ओतलं आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभूच्या क्रूसाकडे बघा. तुमचे दोन्ही हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, प्रभू दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, तूच माझा आधार आहेस, तूच माझा मुक्तिदाता आहेस, मला वाचव प्रभो, मला वाचव, माझ्या पापांतून मला वाचव, मला क्षमा कर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, प्रभू दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने ते सर्व अवयव मोकळे होत, मोकळे होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत त्या सर्व अशुद्ध आत्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका.
ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहेत ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोराने टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना. मोठ्या आवाजात बोला, धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी उभे राहा. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रुसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. आपण सारे प्रभूचे वैभव पाहू.
पावसा